अन हे रानादासाठी आम्हीनं बासुंदी बनवले रानादासाठी. रानादाला लय आवडतंय ना म्हणून. अरे वा. अंजली बाई, थँक्यू. थँक्यू. निलोफर शेख. थँक्यू. तुझा. निघूया. हो. चहा पिल्यावर बॉडी जळत्या म्हण. जणू काही डॉक्टरच आहे. अरे जिंदगीभर चहा पिणं माहितीये का तुला? रानाला चहाची चव काय? काय तरी उगाच डोक्यात घेऊन बसते. कामावर ध्यान द्या जरा. हे राणा, राणा, राणा. हा? अरे चल की. कुठं? अरे माझ्या त्या चंदगडच्या मित्राची माही आहे. चल जाऊया. अरे माही म्हणजे लय जबरदस्त असते बघ. म्हणजे सणावारी सारखं असते. समजे रिश्तेदार मित्र एकत्र येतात. मटण, रस्सा, भाकरी, मसाले भात हे जंगी बेत असते बघ. ए, माई म्हणजे माहित नाही वय मला. त्या माहीला चल म्हटलं तर वराती नाचायला चल म्हटल्यासारखं तोंड केलं. खायला चल म्हटल्यावर तरी येशील असं वाटलं. जा तू. मी जातो घरला. अरे अरे पण काय झालं? काय नाही. ए राणा, काय झालं सांग की. काय नाही. हे बघ, मला नाही सांगणार का? मी दोस्त आहे ना हो तुझा. माझंच मला कळणं झालं. कशात मन लागणं झालं. मी जातो घरी. अरे पण मन न लागायला काय झालं? माहित नाही. असं कसं मालूम नाही? तुझंच मन आहे की. सांग मला काय झालं ते. अंगात ताकद नाही. लई कटाळ्यागत झालंय. चहा करून देऊ काय तुला? 2 घोट घे म्हणजे अंगात तरतरी येईल. नाहीतर एक काम कर, तू रातच्याला ये. शेकोटी करू आणि मग निवांत बोलू. मग सांग काय झालं ते. हा नाही नको. मी जातो घरी. लवकर जेवतो न झोपतो. चल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय आला?
काय झालं काय आले मी निकाल लावून आली हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली आहे हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटला काय ती का मला माहिती नाहीये आई मी तुम्हाला नंतर फोन करते हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्यात नेहा आले आई मी येते हो काकू येते सावकाश जाग हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया